कार्यक्रमासाठी आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। आपल्याही सर्वांचं या कार्यक्रमाच्या ठिकाणी मनपूर्वक सर्वांचं स्वागत करतो। आज या कार्यक्रमाला आपले सर्वांचेच लाडके विवेक भाऊ काही ट्रॅफिकच्या कारणामुळे आज इथं आपल्याला उपस्थित राहू शकले नाहीत। त्यांच्या शुभेच्छा आम्हाला दूरध्वनीवरती आता इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत। तसेच आज आपल्या या कार्यक्रमास आपले सर्वांचे संघटनेचे सरचिटणीस श्री बाळाराम भोईरजी, कार्याध्यक्ष आपले सुलतान पटेलजी, शहर प्रमुख वसीम पटेलजी, तालुका अध्यक्ष मोतीराम पवारजी आणि तालुका सचिव मनीषा मॅडम आणि आपले संदीपजी गावित साहेब इथं, संतोषजी गावित साहेब आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत। त्यांचंही मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचंही स्वागत करतो। आज आपण या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपल्या आदिवासी बांधवांना जो शासनातर्फे वन हक्क त्यांचे जे आपले दिले जातात, अशा वन हक्काच्या संदर्भामध्ये जे आपले वनपट्टे मंजूर झालेले आहेत त्या वनपट्ट्यांचंही वितरणाचा कार्यक्रम आज आपण इथं आयोजित केलेला आहे। या वन हक्क पट्ट्यांच्या संदर्भामध्ये आपल्या अपर तहसीलदार कार्यालय मीरा भाईंदर यांच्या अंतर्गत टोटल 19 महसुली गावांचा समावेश होतो। अशा 19 गावांपैकी 5 गावांमध्ये आपल्या इथं एकूण 450 वनपट्टे जे वनामध्ये जमीन कसतात अशा बंधूंनी आपल्या इथं अर्ज सादर केले होते। सदर अर्ज वार्डस्तरीय समितीकडून चौकशी होऊन, उपविभागीय स्तरीय चौकशी समिती होऊन आपण जिल्हास्तरीय समितीकडे आपण हे अर्ज तपासणीसाठी आता सादर केलेले आहेत। या 450 दाव्यांपैकी दाव्यांमध्ये आपल्या काशी गावातले 159 दावे आपण सादर केले आहेत, घोडबंदर गावातले 45 केलेले आहेत, शेणे गावातले 117 दावे सादर केले आहेत, महाजनवाडीमधले 101 दावे केले आहेत आणि वर्सोवामधले 28 एवढे दावे आपण मंजुरीसाठी आपण वरती शासनास सादर केलेले आहेत। त्यापैकी जिल्हास्तरीय समितीकडून अद्यापर्यंत शेणे गावातील 46 आणि वर्सावे गावातील 9 असे 55 दावे मंजूर होऊन आज त्यांचे आपले जे वन हक्क पट्ट्यांचं आपल्याला प्राप्त झाले आहेत आणि आज आपण सर्व मान्यवरांच्या हस्ते त्या वनपट्टेधारकांना आपण पट्ट्यांचं वितरण करणार आहोत। त्यामुळं सदर वनपट्टेधारकांनाही या जागतिक आदिवासी दिन तसेच आपल्याला पट्टे जे मंजूर झालेले आहेत त्याबद्दल मी तुमचंही अभिनंदन करतो। बाकीच्या ज्या शेतकऱ्यांचे किंवा आदिवासी बांधवांचे जे वनपट्टे चौकशी समितीकडे सादर केले त्याच्यावरही लवकरात लवकर जिल्हास्तरीय समितीकडून निर्णय घेतला जाईल आणि आपण पुन्हा त्यांचेही लवकरात लवकर पट्टे वाटपाचं नियोजन करू असं मी या निमित्तानं सर्वांना घोषित करतो। आज आपण इथं उपस्थित राहिला, सर्व मंच उपस्थित राहिला याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो। पुढची सूत्र मी संयोजकांकडे देतो। धन्यवाद।